लाँग व्हिडिओ रेग्युलरली टाकायला वेळ मिळत नाही. विचार केला चला आपण मिनी ब्लॉग तरी शेअर करूया. कारण भरपूर अशा मैत्रिणी असतात, की तुझे व्हिडिओ खूप छान असतात. तर आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ टाकत जा. तर आता सुट्ट्या आहे त्याच्यामुळे रेग्युलरली व्हिडिओज बनवण्यासाठी वेळ मिळतो. पण विचार केला, की चला आपण मिनी ब्लॉग तरी तुमच्यासोबत शेअर करूया. तर काल जेव्हा वॉशिंग मशीन लावली होती ना, तेव्हा त्याच्यामध्ये ओळीचा एरर दाखवत होता. ओळीचा एरर असा असतो, की म्हणजे वॉशिंग मशीनमधून ड्रेन पाणी व्यवस्थित होत नाही आहे आणि त्याच्यामुळे कपड्यांवरती सुद्धा खूप घाण साचते. तर फ्रंट लोडची वॉशिंग मशीन थोडीशी हेवी असते. तर ती आम्ही जेव्हा घराचं रिनोव्हेशन केलं, त्यावेळेस युटिलिटी एरियामध्ये अशा प्रकारे प्लॅटफॉर्म बनवून घेतलं होतं. तर जेव्हा वॉशिंग मशीन स्वच्छ करायची असते ना, तर ती अशा प्रकारे सरकवून ना बाथरूमपर्यंत आणावी लागते आणि ते माझं एकट्याचं काम नाही, याच्यामध्ये राज नेहमी हेल्प करत असतात. तर कधी-कधी काही असे छोटे-मोठे एरर असतात ना, ते आपण घरी सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये मेकॅनिकला बोलवण्याची काहीच गरज नसते खरं तर. फक्त आपण Googleवरती किंवा YouTubeवरती सर्च केलं ना, तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळून जातात. तर अशा प्रकारे हे पुढे जे फिल्टर असतात ते म्हणजे इनलेट आणि आउटलेट दोन्ही क्लीन केलेले आहेत आणि वॉशिंग मशीन छान अशी पुसून घेतलेली आहे. फायनली मशीनचा लोड लावलेला आहे. सध्यापुरती मशीन थोडीशी बाहेर ठेवलेली आहे, जेणेकरून जर पाण्याचं लिकेज वगैरे जर झालं, तर ते कळून येईल. तर कपड्यांचा लोड झालेला आहे आणि आता 2 महिन्यासाठी तरी सुटका आहे, म्हणजे वॉशिंग मशीनमधून पाणी व्यवस्थित ड्रेन होईल. सगळी कामं आवरल्यानंतर जरी सुट्टी असली तरी आमचं हे रोजचं न चुकताचं काम असतं ते म्हणजे अभ्यास करणं. मी काय करते मुलांना सुद्धा अभ्यासासाठी बसवते. तर रुद्रला क्लासेसला सुट्ट्या आहेत म्हणून तो घरी आहे, नाहीतर तो क्लासेसलाच असतो आणि मी सुद्धा माझ्या शाळेचा थोडाफार जो काही अभ्यास असेल तो करून घेते. स्वयंपाक बनवून झालेला आहे. स्वयंपाकामध्ये मस्त अशी मिसळ केलेली आहे. मिसळ भारी तर लागतेच, पण त्याला बनवण्यासाठी सुद्धा खूप जास्त काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि हे राजनी पाव आणि फरसाण आणून दिलं होतं. चला तर मग आजचा मिनी ब्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय आणि थांबा. हे माकड जे आहे ना बिहाइंड द कॅमेरा, ह्याला सुद्धा तुम्हाला भेटण्याची खूपच उत्सुकता असते, तर त्याच्याकडून सुद्धा बाय.